जालन्यात आंबेडकरी संघटनांची रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी। शहरातल्या अंबड चौफुली येथे धरणे आंदोलन। परभणीतल्या विटंबन घटनेचा केला निषेध। जालन्यात आंबेडकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस झाली होती। त्यानंतर तेथील आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। त्यामुळे याचे पडसाद आता जालन्यात उमटले असून शहरातील अंबड चौफुली येथे आंबेडकरी संघटनांनी धरणे आंदोलन केलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी बंदची हाक देण्यात आली होती। तसेच आंदोलन करण्यात आले होते। या दरम्यान पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून आंबेडकरी समाजाच्या युवकांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आंबेडकरी समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल करणारे आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला। तसेच परभणी येथील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जालना बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही गोरंट्याल यांनी दिला। या धरणे आंदोलनामध्ये आंबेडकरी समाजातील तरुण आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जे सुरू केलं पोलिसांनी आमच्या झोपडपट्ट्यामध्ये जाऊन अडवणं, मारणं, जो माणूस मोर्चात नाही, ज्याला काही केलंच नाही त्याच्यावर केसेस दाखल करणं, हा नेहमीचा जो प्रकार आहे। गृह खात्याच्या मार्फत केसेस दाखल करून दलितांचं आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व दाबणं किंवा माणूस घायल करणं, ही पोलिसांची कारवाई गुप्त जी आहे ती बंद करावी आणि आमचा निषेध आहे। बाबासाहेबांची घटनाचा अपमान केला याचा निषेध आहे। हा निषेध आम्ही नोंदवतो। पोलिसांनी याला वेगळ्या पद्धतीने घेऊ नये, आमच्या तीव्र भावना आहेत आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण शांततेने हे कार्यक्रम केला। सर्वांना याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। बघा, परभणीमध्ये जे घटना झाली त्याचे निषेधार्थ आंबेडकरी जनताने जे मोर्चा काढला, त्या मोर्चावर पोलिसांनी जे लाठी हल्ला केला आणि काही लोकांना त्यांनी अटक केले, गुन्हे दाखल केले। त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोको होता, आज अल्टिमेटम होता। मला जस्ट माहित पडला आणि मी इथं भेटायला आलो। सन्मान्य ब्रह्मानंद चव्हाण असेल, सन्मान्य संदीप खरात असेल, आमचे दिनकर दादा असेल, त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे। शांततेने आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे, जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल नाही झाले, की कारवाई नाही केली तर एक आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढे ठरण्याचं ठरलेला आहे। यांना मी सांगितलं, जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू, जर जालना बंद करायचं असेल आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे। आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केले जालना बंद करायचा, तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे, त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमचा जे बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा, त्यासाठी मी विनंती करणार आहे। आणि निश्चितही जे आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।